गाइस वेलकम बॅक टू व्लॉग। आज मी चाललो आहे माझ्या शाळेत केतकेश्वर माध्यमिक विद्यालयात। आज चाललो आहे कारण की माझा जो दाखला आहे शाळेचा आणि रिझल्ट 10वीचा तो आणायचा आहे, त्यामुळे चाललो आहे शाळेत। आणि वन मॅन शो चाललो आहे, कोणच नाही आहे, एकटाच चाललो आहे चालत। तर तिथून 54ला जाणार, 54हून एसटीने निमगावला जाऊयात। हे बघा आणि चिक्कर किती राडा आहे। मला इथून यायची भीती वाटते कारण मला 3 ते 4 वेळा साप दिसला इथं। आणि एका वेळेस तर माझ्या गाडीच्या मधून असं चाकाच्या मधून गेलता, त्यामुळे इथून यायला खूप भीती वाटते मला। तिथून थोडं पुढं चालत आल्यानंतर एक गाडी भेटली, मग आलो डायरेक्ट 54च्या चौकात। आणि 54च्या चौकात आल्या आल्या एस टी पण म्हणजे दिसते, मिळाली नाही अजून, दिसते सुपर आहे का साधी बघू, साधी असेल तर बरंच होईल। आल्या आल्या एस टी दिसली मला, तर आता जाणार सीधा डायरेक्ट निमगाव। तर एस टीत तर शूट करता आलं नाही म्हणून उतरताना एवढी क्लिप शूट केली। आता उतरतोय मी बंगल्यावर का म्हणतात, कारण तिथे इन्स्पेक्शन बंगला आहे म्हणून बंगला म्हणतात, आणि त्या शेजारी थोडी शाळा आहे। ते बघा मी उतरलो आता बंगल्यावर आणि आत्ता जाणार आहे मी चालत शाळेत। इथून थोडंसं 4 ते 5 पावलाच्या अंतरावर शाळा आहे। हे बघा आता शाळेतनं दाखला आणि रिझल्ट तर घेऊन आलो, आणि सर असल्यामुळे काही शूट करता आलं नाही मला, म्हणून मी तिथं काही शूट केलं नाही, नाहीतर उगाच काहीतरी सर काहीतरी बोलायचे मला, तर म्हणून मी इथं दाखला हे रिझल्ट हे घेऊन आलो आहे। आता वाट बघतो एस टीची। तर सर मला म्हटले, चेष्टा करायला लागले तिथं सर माझी, जाऊ दे म्हटलं सर, आलो उशिरा आलो। शाळा भरायच्या टायमिंगला मी दाखला आणि रिझल्ट घ्यायला आलो। आठवडा झाला टाकले की तुम्ही दाखला आणि रिझल्ट घ्यायला या ग्रुपवर। आणि आता एस टी आल्यागत वाटते आय थिंक मला, कारण की एस टी दिसत होती तिथं, एस टी आल्यावानीच वाटत होती। आता एस टी आली की लगेच घरी, म्हणजे येताना पण एस टी भेटली लवकर, आता जाताना पण एस टी भेटली लवकर। तर आली वाटतं, आली एस टी आली आहे तिथं। एस टी आलेली, तर व्हिडिओ बंद करतो आणि एस टीत बसल्यानंतर मग व्हिडिओ चालू करतो। हे बघा एस टी आलेले। तर मला मगाशी इतका राग आलता, भेंचोत एस टी थांबलीच नाही। मी हात केलता ड्रायव्हरने, थांबलीच नाही, मोकळीच एस टी होती तर थांबलीच नाही, ड्रायव्हरने माझ्याकडे बघितलं नाही। इतका एस टी आणि महामंडळाचा राग आलता ना, शपथ लय राग आलता मला। तर मग जाताना तिथं थांबलेलो, तर आमच्या इथला एक गावकरी भेटला, तो म्हणला यायचं का, तर मी म्हटलं आता चला। हे बघा ती त्यांची गाडी आहे, तो जरा आतमध्ये गेला आहे, काहीतरी काम आहे त्याचं, त्या आतमध्ये गेला आहे। मग काय थोडा ना 5 मिनटं 1 तास उशिरानंतर आला। सो बाय